आज मी अरुण ठाकरे जगतापांच्या करता घटनाघडली त्यांच्या मुलगा माझा सहकारी आहे संग्रामला भेटायला आलो. तिथून मग मी एका ठिकाणी जेवायला गेलो. तो पण जेवणाचा कार्यक्रम होता. तिथून तुम्हीच बघितलं की त्याचा इंडस्ट्री डिपार्टमेंटचा जो कार्यक्रम होता त्याचा कार्यक्रम झाला. तिथं काय मला बोलायचं ते मी ऑलरेडी बोललो. तिथून एक चांगल्या पद्धतीनं वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला तो बघितला. तो त्यांचे काही प्रश्न असतील तर ते समजून घेतले. आता सारथीचं एवढं मोठं काम चाललं ते माझ्या नियोजनच्या अंडर येतं. काम चाललेलं आज सरकार ज्यावेळेस खर्च करतो त्यावेळेस कामाचा दर्जा कसा आहे. मी मागेच येणार होतो मागच्या ट्रिपला, परंतु काहीतरी त्यावेळेस झालं आणि त्या अचानक मला रद्द करावं लागलं. त्यावेळेस मी कळवलं की आमच्या PWDच्या सीईना अतुल चव्हाण वगैरे सगळ्यांना की मी पुढच्या वेळेस येतो. तशा पद्धतीनं आलो. आता तुम्ही पण बघताय काम कसं चाललेलं आहे. पुढं काही सूचना पण दिलेल्या आहेत. अजून ॲडिशनलची जागा लागते ती कुठली घ्यायची, ती घेत असताना इतरांनाही कुणाला अडचण यायला नको अशा प्रकारची चर्चा आम्ही केली. प्रेझेंटेशन त्यांनी मला दाखवलं. काही त्यांच्या अजून वरच्या मजल्यावर छोटा ऑडिटोरियम आणि अजून काही त्यांना गरज आहे ते करायचं आहे ती त्यांनी डिमांड केली. ती आज इथल्या मुलांना मुलींना गरजेची आहे. इथं राहणाऱ्या आज जवळपास 5,000च्या वर मुलं मुली इथं राहणार आहेत. 1,000च्या पुढून 1100च्या आत अशी एवढी मुलं. पार्किंग आपण इथं येणारी मुलांना काही 4 चाकी वाहनं त्यांची नाही आहेत. त्याच्यावर 2 व्हीलरची पार्किंग आपण बऱ्यापैकी केली 100पेक्षा जास्त आणि 4 व्हीलरची 4 केली. जर इथले ऑफिसर वगैरे आले तर असावे. अशा पद्धतीनं आपलं काम चाललं आहे. काय मटेरियल वापरणार काय नाही. कारण मी जरी त्या पदावर असलो तरी मी जरा फार बारकाईनं बांधकामं बघत असतो. दोरी तोळंब्यात काम आहे का, नीट चाललं आहे का, दर्जा चांगला आहे का. ते समाजाचा पैसा आहे, त्याचा विनियोग नीट झाला पाहिजे. एक आपण पुण्यामध्ये केलं म्हणजे पुण्यात मेन ऑफिस आहे सारथीचं, परंतु पुण्यातवर हॉस्टेलचं काम आम्ही औंधमध्ये चालू ठेवलेलं आहे. औंध आपलं ITI औंध आहे तिथं. एक आपण इथं घेतलं आहे. आपण सध्या जे रिजनची ठिकाणं आहेत 8 त्या सगळ्या ठिकाणी म्हणजे पूर्वीचे 6 रिजन नाही, नंतरचे केलेले 8 रिजन त्याच्यात प्रत्येक ठिकाणी घेतलेले आहे. आणि कोल्हापूरला पण चालू आहे, अमरावतीला चालू आहे, नाशिकला चालू आहे, नागपूरला चालू आहे, लातूरला चालू आहे. असं वेगवेगळ्या भागामध्ये आहे आणि त्या प्रकारे चाललं आहे. पण शहरात 11 दिवसाला पाणी आहे. तिथले बाकीचे लोकप्रतिनिधी काय करतात. आता तुम्ही मला सांगितलं मी आता सर्किट सुभेदारीला चाललेलो आहे. मी आयुक्ताला विचारेन की बाबा काय नक्की झालं आहे का पाणी. कारण एवढं नाथसागरमध्ये पाणी आहे. स्वतः राज्याच्या प्रमुखांनी सांगितलं यंदा धान्याचे साठे दरवर्षीच्या तुलनेने चांगले आहेत. पण आता मेच्या पहिल्या आठवड्यात आपण आहोत आणि मी येतानाही बघितलं की पाणी बऱ्यापैकी. कारण तुम्ही अहिल्यानगरवरून पावलं संभाजीनगरला येताना देखील तुम्ही ज्या ब्रिजवरून येता त्याच्यावरून दिसतं. तर मी विचारतो काय तिथलं स्थानिक पण नियोजन नीट असलं पाहिजे. आता ती योजना आहे ती कॉर्पोरेशनच्या ताब्यात आहे. आयुक्ताच्या हातात होलसेल कॉर्पोरेशन आहे. आयुक्ताला विचारेन की बाबा का पत्रकारांनी हा प्रश्न विचारला. कुठंतरी पाणी लोकांना कमी मिळतं आहे. गरजेपुरतं पाणी लोकांना मिळणं हा त्यांचा हक्क आहे, हा त्यांचा अधिकार आहे. आणि आपण न्यायालयीन समिती सुद्धा नेमली म्हणजे स्वतः जज त्या सगळ्याच नियंत्रण ठेवतात टोटल. आणि राज्यात सगळ्यात महाग पाणी विकलं जातं औरंगाबाद. टॅक्स महापालिका घेते सगळ्यात जास्त औरंगाबाद पाणी. हे तुम्ही आयुक्ताला का विचारत नाही. उत्तरं मिळत नाही. कारण राज्य सरकार हे सारथी राज्य सरकारशी संबंधित आहे. महानगरपालिकेला मी उपमुख्यमंत्री म्हणून आयुक्ताला IAS ऑफिसर आम्हीच नेमलेले आहेत. मी त्यांना जरूर विचारेन. आयुक्त असतील तर सुभेदारीला बोलवा रे. सर पण जे प्रशासकीय गलथानपणा चालू आहे तरी कारवाई होणार की नाही. आयुक्त नाही आमचे विभागीय आयुक्त आपल्याला ते इनोव्हेशन सेंटर इन्क्युबेशन सेंटरला जागा दिली
मी त्या चिखल कलेक्टरला सांगितलं होतं. मी बीडची पण आपण निवडली तर चिकलठाण्याला ते आहे, आम्हाला मान्य आहे, काही प्रॉब्लेम नाही. तर टाटानी पण मान्य केलं, आपण पण मान्य करतो. ते लवकर आपल्याला मुलांना ते कोर्सेस सुरू करता येतील. ते फ्युचरच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कारण आज मी ह्याला गेलो होतो मसियामध्ये देखील त्यांनी काही प्रश्न मांडले, काही आपल्याशी संबंधित आहेत, काही राज्य सरकारशी संबंधित आहेत. सांगतो तुम्ही वनस्पती उद्यान बघितलं, पण तुम्ही ज्या लोकांशी बोलत होता तर तुम्हाला त्या झाडांमधलं किंवा त्याचे टेप खड्डे वगैरे ह्याच्यातून नॉलेज जरा जास्त वाटत होतं. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, शेतकऱ्याचा मुलगा नाही, मीच शेतकरी आहे. मी शेतकऱ्याच्या पोटीच जन्माला आलेलं आहे आणि मला मुळातच झाडांची खूप आवड आहे, देशी झाडांची खूप आवड आहे. त्याच्यामुळे मी महाराष्ट्रात कुठेही गेलो तरी सहसा देशी झाडं लावली पाहिजे. कारण आपल्या सगळ्यांच्या समोर पर्यावरणाचा यक्ष प्रश्न उभा राहिलेला आहे, ग्लोबल वॉर्मिंगचं संकट जगावर आहे. अशा वेळेस आपल्या हातात जे आहे, जे तिथला ग्रुप करतोय त्याचं समर्थन आपण केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्यांच्या अडचणी सोडवल्या पाहिजे. आणि त्याच्यामुळं मी म्हणजे बऱ्यापैकी माहिती असल्यामुळं ते मला सांगत होते. मी आवडीनं विचारत होतो. काही झाडं तिथं अशी होती की जी मला माझ्या भागात पण पाहायला मिळाली नाही किंवा इतर भागात. तर त्यांची नावं काय, त्यांचे फोटो आणि त्यांची माहिती. कारण शेवटी सगळ्यांचं म्हणणं आहे, निसर्गाने ज्यावेळेस वसुंधरा तयार केलेली आहे, ज्यांनी कुणी निसर्ग ज्यावेळेस तयार झाला, निसर्ग ज्यावेळेस तयार झाला, पृथ्वी ज्यावेळेस तयार झाली, त्यावेळेस प्रत्येक ठिकाणचं खाणं, प्रत्येक ठिकाणचं राहणं, प्रत्येक ठिकाणचं हवामान असं वेगवेगळं आहे. त्याच्यामुळं तिथल्या हवामानाला सूट होतील असेच जर झाडं लावली तरच तुम्हाला गंमत वाटेल पत्रकार मित्रांनो, तरच पक्षी त्याच्यावर बसू शकतात. तुम्ही बाहेरची झाडं आणून लावली तर पक्षी सहसा त्या झाडावर बसायला तयार होत नाही. कारण ती वर्षानुवर्ष, हजारो वर्षाची परंपरा ती चालत आलेली आहे. त्याच्यावर काही झाडं अशी आहेत की त्याच्यावरच फुलपाखरं बसतात, काही झाडं अशी आहेत की त्याचाच मध आपल्या मधमाशा गोळा करतात, काही झाडं अशी आहेत की जी तुम्हाला तिथं जास्त ऑक्सिजन देतात, तुमच्या त्या हवामानाला सूट असतात. इथं जर उष्णता वाढली तर त्याच्या सावलीमध्ये लोक शांतपणे 2 घटका बसू शकतात. अशा सगळ्या गोष्टी आहेत. राज्यभरातली पाणी टंचाई किंवा चारा टंचाई या संदर्भातला काही आढावा दर आठवड्याला कॅबिनेटमध्ये तो आढावा येतो. प्रत्येक धरणामध्ये मोठ्या धरणात साठा किती, मध्यम धरणात साठा किती, लहान धरणात साठा किती, साधारण तो किती काळ पुरेल, आत्ता काय परिस्थिती आहे, कुठल्या वाडी वस्तीवर टँकर चालू आहेत, कुठल्या तांड्यावर टँकर चालू आहेत, कुठल्या गावांमध्ये टँकर चालू आहेत, कुठल्या तालुक्यात चालू आहेत, कुठल्या जिल्ह्यात किती चालू आहेत, असा रोजचे रोज नाही, दर आठवड्याला आढावा घेतला जातो. आणि त्याच्यातून त्या जिल्ह्यातले पालकमंत्र्यांना पण लक्ष ठेवायला सांगितलेलं आहे. टँकरची गरज लागली तर तातडीनं तहसीलदारांना तिथं टँकर पण उपलब्ध करून द्यायला स्पष्ट सूचना, स्टँडिंग ऑर्डर मुख्यमंत्र्यांनी आणि कॅबिनेटने दिलेल्या आहेत. चारा टंचाई सध्या तरी कुठं काही जाणवत नाही आहे, पण पाण्याच्या संदर्भात काही भागामध्ये थोडीशी टंचाई भासते, तिथं ती व्यवस्था केली. काही तातडीच्या पाणीपुरवठा योजना करायच्या असतील तर त्याही करण्याच्या करता आपण पूर्णपणे जिल्हा परिषदेला अधिकार दिलेला आहे, DPCला अधिकार त्या ठिकाणी दिलेला आहे. अशा ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही दर आठवड्याला आढावा घेतो. आणि त्याच्यातनं यंदा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की यंदाच्या वर्षी दरवर्षीच्या 103% पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त झालेला आहे. ती पण एक समाधानाची बाब आहे. कारण आता टेक्नॉलॉजी इतकी पुढं गेलेली आहे की ह्या सगळ्या गोष्टी इत्थंभूत कळतात, पुढच्या काही काळातल्या पण कळतात. जसं आता सांगितलं जातं की 3-4 दिवस उष्णता कमी राहील कारण ढगाळ वातावरण राहील, कदाचित पाऊस पडेल. तर कुठंतरी पाऊस पडतो, कधी गारपीट होती, असं काही नुकसान झालं तर लगेच आमच्या ऑर्डर असतात की विभागीय आयुक्तांनी कलेक्टरने प्रांतांनी तहसीलदारला सांगून तिथले पंचनामे करणं, तिथल्या सगळ्या इथं माहिती घेणं, असं चाललेलं. संजय सिरसाटने जो राग व्यक्त केला की त्यांच्या खातं बंद करून टाका, त्यांच्या खात्याला, तर राज्याचे मुख्यमंत्री विचार करतील.
एआयचं जे तुम्ही म्हणताय 500 कोटीचा निधी दिलेला आहे, तर एकंदरीत त्याचं नियोजन कसं असतं? कशाचं? AI त्याच्याचबद्दल आता त्याच्याबद्दलचे टेंडर निघतील, त्याच्याबद्दलची कुणाला किती माहिती आहे, कुणी काय रिसर्च केलेला आहे, त्यांचं कुणाशी टायअप आहे, ते टायअप असणारी कंपनी किती जागतिक दर्जावर कुठं कुठं त्यांनी काम केलेलं आहे, कुठं कुठं त्यांना सक्सेस मिळालेला आहे, तिथलं उत्पादन किती वाढलं आहे, खताचा खर्च किती कमी झाला आहे, पाण्याचा खर्च किती कमी झाला आहे, असं अनेक गोष्टी आहेत. त्या पद्धतीने करू, चांगलं करू.